नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी.के. वासुदेव या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, येणाऱ्या पोलीस भरती, तलाठी भरती तसेच ग्रामसेवक, उच्च न्यायालय, हायकोर्ट भरती यांच्यासाठी खास करून आपण चालू घडामोडीची सिरीज चालू केलेली आहे मित्रांनो. आणि यासाठी आज आपण 20 मार्चचे जे की चालू घडामोडीचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, अलीकडे कोणत्या देशाने AI धोरण जाहीर केले आहे? मित्रांनो, अलीकडेच कोणत्या देशाने AI धोरण जाहीर केलेले आहे? मित्रांनो, सध्या जे काही AI धोरण आहे मित्रांनो, सध्या आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की अलीकडेच अमेरिका या देशाने AI धोरण जाहीर केलेलं आहे मित्रांनो. त्याच्याविषयी थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. कारण की अमेरिकेने AI क्षेत्रात नवीन धोरण जाहीर केलेलं आहे मित्रांनो. कारण की AIच्या मुळे आपण कोणतीही गोष्ट सहजरित्या उपलब्ध करू शकतो मित्रांनो. कारण की AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे मित्रांनो, जे की एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये जे काही AI आहे मॉडेल तो तयार केला जातो मित्रांनो. आपला पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतातील स्टार्टअप महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला? तर मित्रांनो, भारतातला जो काही स्टार्टअप महोत्सव आहे तो मित्रांनो कुठे 2026 कुठे आयोजित करण्यात आला? आपलं मित्रांनो, आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की भारतातील स्टार्टअप महोत्सव 2026चा जो काही आयोजित करण्यात आला होता तो नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि केंद्र सरकारने नवी दिल्ली येथे तो आयोजित केला होता मित्रांनो. आपला प्रश्न तिसरा, कोणत्या राज्याने नवीन हरित ऊर्जा योजना सुरू केली आहे मित्रांनो? तर मित्रांनो, असं कोणतं राज्य आहे की त्यांनी हरित ऊर्जा ही योजना चालू केलेली आहे मित्रांनो? हे जे आपलं योग्य उत्तर होईल मित्रांनो, ऑप्शन नंबर डी कर्नाटक या राज्याने आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर. कारण की राजस्थान या राज्याने सौर ऊर्जेसाठी राजस्थान पुढे आलेलं आहे मित्रांनो. आणि कर्नाटक हे राज्य हे सगळ्यात जास्त कर्नाटक या राज्यामध्ये आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर. कारण की सौर ऊर्जेसाठी राजस्थान सगळ्यात 1 नंबरला आहे मित्रांनो. आपला प्रश्न चौथा, अलीकडे ICCने कोणत्या देशात क्रिकेट स्पर्धा जाहीर केली आहे? ICCने कोणत्या देशात क्रिकेट स्पर्धा जाहीर केली आहे? तर मित्रांनो, जे की दक्षिण आफ्रिका या देशामध्ये ICC स्पर्धा ही आफ्रिकेत होणार असं ICCने जाहीर केलेलं आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर डी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. आपला पुढचा प्रश्न पाचवा, विश्व जल दिन कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, विश्व जल दिन कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, विश्व जल दिन हा 22 मार्चला आपण साजरा केला जातो. कारण की 22 मार्चला आपण दरवर्षी जल दिन आपण साजरा केला जातो मित्रांनो. आपला प्रश्न 6वा मित्रांनो, भारताने अलीकडे कोणत्या देशासोबत संरक्षण करार केला आहे? तर मित्रांनो, भारताने अलीकडे कोणत्या देशासोबत संरक्षण करार केलेला आहे? तर मित्रांनो, भारताने फ्रान्स या देशासोबत संरक्षण करार केलेला आहे. कारण की कशामुळे केला तर संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी मित्रांनो हा जो काही करार भारताने फ्रान्ससोबत केलेला आहे मित्रांनो 2026चा. प्रश्न आपला 7वा, किसान ड्रोन योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, किसान ही जी की ड्रोन योजना आहे तर मित्रांनो आपलं ऑप्शन नंबर 1 हे योग्य उत्तर होईल. कारण की
कृषी मंत्रालय या मंत्रालयाशी संबंधित आहे किसान ड्रोन योजना. कारण की ही जी योजना आहे मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी ड्रोन वापरण्यात यावा यासाठी, आणि जे की शेती ही आपण AIच्या माध्यमातून पण करू शकतो आणि ड्रोनच्या माध्यमातून आपण फवारणी पण शेताला करू शकतो. यासाठी हे कृषी मंत्रालयाने एक ड्रोन योजना जी आहे ते मित्रांनो ही चालू केलेली आहे, किसान ड्रोन योजना. प्रश्न आपला 7वा, कोणत्या कंपनीने नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे? तर अलीकडेच कोणत्या कंपनीने नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे? तर मित्रांनो आपला ऑप्शन नंबर 1 ही टाटा या कंपनीने टाटा कंपनीने कोणची EV लॉन्च ही कार लॉन्च केलेली आहे मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. गगनयान मिशन कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? तर मित्रांनो गगनयान हे जे की आपलं ऑप्शन नंबर B हे योग्य उत्तर होईल. कारण की इस्रो या संस्थेशी गगनयान म्हणजे भारताचे नवीन अंतराळ मिशन म्हणून आपण इस्रोला ओळखलं जातं मित्रांनो. आणि इस्रोच्या माध्यमातून आपण जे काही अंतराळाचं जे काही क्षेत्र, मानवाचे जे काही भारताचे जे काही मानवी अंतराळ मिशन आहे ते इस्रोच्या माध्यमातून सगळं आपण केलेले आहे आत्तापर्यंत मित्रांनो. आपला प्रश्न 10वा, भारतातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कुठे आहे? तर मित्रांनो भारतातील सर्वात सौर ऊर्जा प्रकल्प हा राजस्थानला आहे मित्रांनो. आणि राजस्थानमध्ये सर्वात जास्त सौर ऊर्जा प्रकल्प आहे मित्रांनो. आपला ऑप्शन नंबर C हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला 11वा, अलीकडे कोणाला भारतरत्न देण्यात आलेला आहे मित्रांनो? तर मित्रांनो 2014चा जो काय आहे भारतरत्न सचिन तेंडुलकरला देण्यात आला. आणि त्यानंतर रतन टाटाला 2025चा देण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि 2026चा अजून काही जाहीर झालेला नाही आणि घोषणा पण झालेली नाही मित्रांनो. प्रश्न 12वा आपला, आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय महिला दिन हा 8 मार्चला आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन आपण साजरा केला जातो मित्रांनो. आणि कारण की दरवर्षी 8 मार्चला आपण आंतरराष्ट्रीय दिन साजरा करतो मित्रांनो. प्रश्न आपला 13वा, भारताची राजधानी कोणती आहे? तर मित्रांनो भारताची राजधानी कोणती आहे तर तुम्हाला याचं उत्तर माहितीच असेल. भारताची राजधानी ही नवी दिल्ली आहे मित्रांनो. आपला ऑप्शन नंबर B हे योग्य उत्तर होईल. आणि महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई आहे. उपराजधानी नागपूर आहे मित्रांनो. प्रश्न आपला 14वा, डिजिटल इंडिया अभियान कधी सुरू झाले? तर मित्रांनो डिजिटल इंडिया मिशन हे 2015मध्ये सुरू झाले. आपला ऑप्शन नंबर B हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला 15वा, कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? तर मित्रांनो सगळ्यात जास्त म्हणजे जो काही आपला ऑप्शन नंबर B हे योग्य उत्तर होईल. मंगळ हा ग्रह आपण लाल ग्रह म्हणून ओळखला जातो. मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्कीच कमेंटमध्ये कळवा मित्रांनो. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.